नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे भंडाऱ्याच्या प्रसादातून विषबाधा। 200 जणांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती। सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची प्रशासनाची माहिती। नंदुरबार तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाळूमामाचे भक्त असून विविध गावात 8 दिवसापासून विविध गावांमध्ये कार्यक्रम सुरू आहेत। काल रात्री रनाळे येथे बाळूमामाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून भगर, आमटी आणि दूध देण्यात आले होते। प्रसाद घेतल्यानंतर भाविक घरी गेल्यावर त्यांना त्रास होऊ लागल्याने रात्री 3 वाजण्याच्या सुमारास त्रास जाणवू लागला। त्यानंतर रनाळा ग्रामीण रुग्णालयात रुग्ण येण्यास सुरुवात झाली। महाप्रसाद घेतलेल्या जवळपास सर्वांनाच जुलाब, उलट्या आणि मळमळचा त्रास जाणवू लागला। एका तासातच रुग्णालयात 200 पेक्षा अधिक रुग्णांना विषबाधेचा त्रास होत असल्याने दाखल झालेत। रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू असताना रुग्णसंख्या वाढत असल्याने बाकी रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। काल संध्याकाळी बाळूमामाची पालखी रनाळा ह्या गावी पोहोचल्यानंतर तिथे भंडारा करण्यात आला। भंडारात भगर आणि दूध याचं जेवण होतं। साधारणतः 200 ते 250 लोकांनी ते जेवण घेतलं। त्यापैकी काही लोकांना 9 वाजता त्यांनी जेवण केलं साधारणतः, आणि 2 ते 3च्या दरम्यान, पहाटे 2 ते 3च्या दरम्यान त्यांना मळमळ व्हायला लागली, चक्कर यायला लागलेत, वॉमिटिंग सारखं व्हायला लागलं। त्यामुळे त्यांना रनाळा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले। तिथून त्यांनी हे पेशंट्स जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथे रेफर केलेत। इथे आता सध्या ह्या घडीला 40 पेशंट्स इथे ॲडमिट झालेले आहेत। जागा नसल्यामुळे आम्ही हा नवीन वॉर्ड तयार केलेला आहे, जेणेकरून त्या सगळ्या रुग्णांची योग्य काळजी घेतली जाईल। काही रुग्ण मेडिसिन फिमेलमध्ये आहेत, काही मेडिसिन मेलमध्ये ॲडमिट आहेत, काही कॅज्युअलिटीमध्ये आहेत। तर निरोप मिळाल्याबरोबर आमच्या डॉक्टरांची सगळी चमू, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी, GR1, GR2, अन्य कर्मचारी सगळ्यांची टीम लगेच सज्ज झाली आणि ह्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली। त्यामुळे आता आज मितीला या घडीला सगळे रुग्ण स्टेबलाइज स्थिरावलेले आहेत, त्यांची प्रकृती सगळ्यांची चांगली आहे। मळमळ होते, वांत्या होत्यात आणि डोकं दुखतं, असं थरक भरतो छातीमध्ये। नाही, कधी पहिलं नाही, आजच जेवण केल्यामुळं, भंडाऱ्यामुळं। 75 रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात तर 55 रुग्णांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर 150हून अधिक जणांना रनाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अनेक जणांवर उपचार करून सोडून देण्यात आले आहेत। उपचार घेत असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार।